श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. एक एकादशी कृष्ण पक्षात तर दुसरी एकादशी शुक्ल पक्षात येते. एकादशी तिथी ही श्री विष्णुदेवाला समर्पित असून एकादशीला खूप असे महत्त्व आहे. त्यानुसार फाल्गुन महिन्यातील एकादशी तिथी 20 मार्च रोजी आहे, म्हणजेच ती उद्या आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या या तिथीला अमलकी एकादशी म्हणतात. या दिवशी भक्तिभावाने श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासह घरात सुख समृद्धी नांदते. चला तर मग जाणून घेऊया अमलकी एकादशी तिथी, मुहूर्त आणि महत्त्व. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जाणून घेऊया तिथी महत्त्व. पंचांगानुसार अमलकी एकादशी ही 19 मार्च रोजी मध्यरात्री 12:21 सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी 20 मार्च 2024 रोजी मध्यरात्री 2:22 समाप्त होईल. तर व्रताचे पारण हे 21 मार्च रोजी दुपारी 1:07 ते 3:32 करता येईल. अमलकी एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार विष्णुदेवाला समर्पित असे अमलकी एकादशीचे व्रत खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी व्रत केल्याने सौभाग्य, समृद्धी आणि आनंदात वृद्धी होते. तसेच या व्रताच्या प्रभावाने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी विष्णूला आवळा फळ अर्पण केले पाहिजे. असं केल्याने सुदृढ आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते. ज्या लोकांच्या जीवनात अनेक अडचणी आहेत त्यांनी या दिवशी नक्की व्रत करावं. तर अमलकी एकादशी व्रत कसे करावे हे देखील जाणून घेऊया. अमलकी एकादशीच्या दिवशी व्रत करणाऱ्याने ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रथम स्नान करून श्री विष्णूंचे स्मरण करून एकादशीचा व्रताचा संकल्प करावा. अमलकी व्रताच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली कलश ठेवावा. त्यावर जवस किंवा थोडे तांदूळ ठेवावे. मग त्यावर परशुरामाच्या मूर्तीची स्थापना करावी. मूर्तीची पूजा करावी. तसेच त्या दरम्यान ओम केशवाय नमः, ओम विश्वकाय नमः, ओम विश्वरूपिणे नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर आवळा फळासह भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करावा. यानंतर आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा करावी. रात्री जागरण करून भगवान विष्णूंची कथा ऐकावी. अमलकी एकादशीला याप्रमाणे व्रत करत पूजा केल्यास विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.